वेलकम बॅक मित्रांनो. तर कशा आहात तुम्ही? तर जसं मी तुम्हाला माझ्या फर्स्ट ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की येणाऱ्या 2 आठवड्यामध्ये प्रागमध्ये एक्स्ट्रीम स्नोफॉल होणार आहे. तर तुम्ही बघू शकता सिटी पूर्णपणे स्नोनी भरलेलं होतं. तर पल्लवी देखील लॅबला जात होती आणि जात असताना तिनं देखील काही मोमेंटनं कॅप्चर केलं आणि स्नोला देखील तिने एन्जॉय केलं. आणि तुम्ही बघू शकता पार्किंग लॉट स्नोने अक्षरशः कवर झालेलं होतं. मी नुकताच माझं थेसिसचं काम संपवून चाललो होतो वॉकिंगला. तर नेहमीप्रमाणे मी जंगलाच्या दिशेने वॉक करत होतो. तर जाता जाता पाहिलो की कार देखील स्नोला खूप स्ट्रॉंगली बीट करत होते. आणि जसं मी थेट जंगलाचे पोचलो तर रातोरात हा पूर्णपणे जंगलाचा नजारा बदललेलं होतं. तर ह्या क्षणाला थोडंसं कॅप्चर करत एन्जॉय करत वॉक घेत मी एक जुन्या कॅसलच्या ठिकाणी गेलो. ते ह्या छोट्याशा जंगलामध्ये एक्झिस्ट करत होतं. तर तुम्ही पाहू शकता हा आहे त्याचा ब्रिज. त्या ब्रिजला लागून पलीकडे हा अशा पद्धतीचं सुंदरसं कॅसल होतं आणि ह्याचं रिकन्स्ट्रक्शन इसवी सन 1411 साली झालं होतं. तर आजच्या डेटला हे कॅसल इथं अस्तित्वात नाही आहे. तर हा एक जंगलाचं पीक म्हणजे टॉप पॉईंट पण आहे. इथं बरेचसे जंगली जे आपले ॲनिमल असतात जसे की हिरण असेल, कोल्हे असतील, ससे असतील हे खूप प्रमाणात इथं पाहायला भेटतात. बट अनफॉर्च्युनेटली आज मला एकही कुठलंही ॲनिमल इथं पाहायला भेटलं नाही आणि त्यांचं मुवमेंट मला कॅप्चर करता आलं नाही. तर ह्याच गोष्टीचं थोडंसं डिसअपॉईंट होऊन मी दुसऱ्या ठिकाणी गेलो. तिथून मला ह्या पीक पॉईंटवरून पूर्णपणे अक्षरशः टाऊनला कवर करायचं संधी भेटली. तर तुम्ही पाहू शकता पूर्णपणे टाऊन आहे हा स्नोनी कवर झालेला होता. तर असंच हा दिवस मी संपून माघारी रूमकडे गेलो. तर पल्लवी देखील लॅबवरून आली होती आणि तिला देखील परत स्नोमध्ये जायचं होतं आणि तिला त्या तलावाच्या ठिकाणी देखील जायचं होतं. तर तिथं जात असताना आम्ही ऑन द वे थोडं स्नोमध्ये मजामस्ती केली आणि तिथून परत थेट आम्ही घेतलो जंगलाच्या दिशेने वॉक आणि तिथून आम्ही पोचलो त्या तलावाच्या ठिकाणी. पण तिथं जात असताना तुम्ही पाहू शकता हा तोच जंगल आहे, हा पूर्णपणे स्नोनी भरलेला होता. तर जसं आम्ही तलावाच्या ठिकाणी आलो तर अक्षरशः तलावाचा पण नजारा देखील खूपच वेगळं झालेलं होतं, कारण की वीकेंड असल्यामुळे लोक खूप होते. तर आम्ही देखील तलावाच्या मधोमध आलो आणि मधोमध आल्यानंतर आमची ती भीती होती ती पूर्णपणे निघून गेली आणि आम्ही देखील थोडंसं टाईम स्पेंड केलो आणि स्नोमध्ये एन्जॉय केला. आणि अक्षरशः हा आमच्यासाठी खूपच वेगळा एक्सपिरियन्स होता. तर अशा रीतीनं आम्ही आजचा दिवस स्पेंड केला. तर तुम्हाला कसं वाटलं आजचा हा स्नो पाहून नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. धन्यवाद.